नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिल्लक राहिलेल्या कपड्यापासून सुंदर अशी पर्स तयार करून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा। माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत चला। चला तर मग जास्त वेळ न करता वळूया आपल्या विषयाकडे। अशा प्रकारे शिल्लक राहिलेल्या कापडातील मी 2 पीस घेतलेले आहे आणि मधल्या भागाला मी इथे साडीमध्ये जे पातळ फोम आपल्याला दिले जाते तेच फोम मी इथे वापरलेले आहे। अशा प्रकारे मेन फॅब्रिक, फोम आणि अस्तर हे तिन्ही मी फिल्ड करून घेणार आहे। अशा प्रकारे मी यावरती फिल्ड करून घेतलेले आहे। क्रॉसमध्ये पूर्ण यावरती अशा शिलाया देऊन हे तिन्ही पीस जोडून घेतलेले आहे। आपण आता या तिन्ही पार्टला व्यवस्थित शेपमध्ये कटिंग करून घेणार आहोत। व्यवस्थित कटिंग केल्यानंतर हे तिन्ही पीस अशा पद्धतीने तयार झालेले आहे। या पार्टची लांबी 14 इंच आणि रुंदी 9 इंच अशा पद्धतीने या कापडाचे माप आहे। त्यानंतर बेल्ट तयार करण्यासाठी मी इथे 2 पट्ट्या अशा कटिंग करून घेतलेल्या आहे। याची रुंदी 4 इंच, लांबी 15 इंच अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून इथून आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे। सेम त्याच पद्धतीने मी दोन्ही बेल्ट तयार करून घेतलेले आहे। अशा प्रकारे आपल्याला या पार्टचे सेंटर काढून घ्यायचे आहे। इथून इथपर्यंत 9 इंच आहे तर 4.5 इंचावर इथे खूण करून घ्यायची आहे। याही भागाला आपल्याला 4.5 इंचावरती खूण करून घ्यायची आहे। मध्यापासून इथे 2 इंचावर आणि याही बाजूने 2 इंचावर परत आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे। याही बाजूने त्याचप्रमाणे आपल्याला 2 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे। ही मार्किंग आपण आतल्या बाजूने करून घेणार आहोत। सेम त्याच प्रकारे मी आतल्या बाजूने ही मार्किंग करून घेतलेली आहे। हे बेल्ट आपल्याला थोडे फोल्ड करून हे दोन्ही बेल्ट आपल्याला इथे अटॅच करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे मी दोन्ही बेल्ट जोडून घेतलेले आहे। इथे आपल्याला लेस अटॅच करायची आहे। दोन्ही बाजूने लेस जॉईन करून घेतलेली आहे।
तुम्ही साडीमध्ये शिल्लक राहिलेले लेससुद्धा इथे वापरू शकता. मी इथे छोटे तुकडे माझ्याकडे लेसचे शिल्लक होते त्यामध्येच मी इथे जॉईन केलेले आहे आणि एक ब्रॉड लेस तयार केलेली आहे. खालच्या बाजूने व्यवस्थित सेंटर काढून आपल्याला 1.5 इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे. याही बाजूने 1.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर मार्किंग करून आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे. इथून आपल्याला आतल्या बाजूने इथून सरळ आपल्याला आतल्या बाजूने डबल टीप देऊन घ्यायची आहे. अशा प्रकारे दोन्ही बाजूला मी 2-2 टीप देऊन घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला दोन्हीही बाजूने या कॉर्नरवरती अशा प्रकारे 2-2 टीप देऊन घ्यायचे आहे. याही बाजूने आपल्याला 2 टीप देऊन घ्यायचे आहे. प्रकारे मी दोन्ही बाजूने 2 टिपा देऊन घेतलेल्या आहे. त्यानंतर आपण ही पर्स पलटून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्या छोट्याशा पर्सचा खूप सुंदर लुक आलेला आहे. छोट्याशा तुकड्यापासून आपण ही पर्स तयार केलेली आहे. अशा प्रकारे शिल्लक राहिलेल्या कपड्यापासून खूप सुंदर क्यूटशी पर्स तयार झालेली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. फोमही आपण विकत आणलेले नाही, जे आपल्याला साडीमध्ये मिळालेले आहे तेच फोम मी इथे वापरलेले आहे. या छोट्या पर्सचा आपण अशा प्रकारच्या पर्सचा आपण हळदी कुंकवाला जाताना, मंदिरात जाताना वापर करू शकतो. याचा बेसही खूप सुंदर आलेला आहे. यामध्ये तुम्ही आतमध्ये पाहू शकता भरपूर असं सामान यामध्ये बसतं. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळू शकता. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, नवनवीन युजफुल आयडिया पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.